विधान परिषद 2026 ची निवडणूक सुरू झाली। वंचित आणि अपक्षांच्या मदतीनं कोणाच्याही नेते मंडळीच्या आशीर्वादाशिवाय युतीचे नेते मंडळी आणि आघाडीचे नेते मंडळी यांच्या विचाराच्या शिवाय मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता। निवडणूक लढवायची होती, पण या राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, पारदादा पवार आणि धडाडीचे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर माझे युवा मालक, मागचे मालक होते अजितदादा आणि आताचे मालक आहेत संग्रामदादा। हसून ठोसून आलं पाहिजे पेपरला। युवा नेते संग्रामदादा, सुजयदादा आणि या राज्याचे ज्यांनी खऱ्या अर्थानं पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले असे आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, आमचे विखे दादा जगताप। आता प्राजक्त दादाचं तर कामच होतं माघारी घ्या माघारी घ्या माघारी घ्या। मी कसं काय घेईन? नगरसेवक माझ्याबरोबर आलेले होते, मी निवडणूक करणार होतो आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, पडणार नाही। जे काय असेल ते साहेब, मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो। धनंजय जाधव आणि स्वप्नीलराव निखिलजी वारे उद्योगपती म्हणून खऱ्या अर्थानं ते आमचे फार सहकारी आहेत। फक्त राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सर्व मान्यवरांचे नाव घेतले त्यांच्या साठी आणि राज्यामध्ये चाललेलं युतीचे सरकार, पारदादा पवार असतील, सर्वांच्या हिशोबाने ते माघार घेतली। माघार घेत असताना एकच प्राजक्त दादा, तुम्ही आमदार झालेले आहात, तुम्हाला आता बाहेर वाड्याच्या यावं लागत आहे। आमच्या नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या नगरपालिकेमध्ये जाऊन भेटावं लागत आहे, त्यांचे सगळे काम करावं लागत आहेत। आणि आमदार साहेबांनी मला सांगितलं, आता नाही तुला आमदार करता आलं, पुढच्या वेळेस नक्कीच करण। बघू आता साहेब आपल्याला आमदार कधी करणार आहे। दबाव म्हणजे माझा दादा मागची